नमस्कार मंडळी. सोल डायरीज बाय मधू यामध्ये तुमचं आज मनापासून स्वागत. तुम्ही कधी असा विचार केलाय का की आपल्यापैकी प्रत्येक जण हा यशासाठी धडपडतोय, पण काही मोजकेच लोक शिखरापर्यंत पोहोचतात. आपण नवीन वर्ष सुरू झालं की नवीन संकल्प करतो, जिम लावतो, नवीन पुस्तकं विकत घेतो, पण आपला हा उत्साह फक्त 15 दिवसामध्ये विरून जातो. असं का बरं होत असेल? याचं उत्तर दडलंय एका जगप्रसिद्ध पुस्तकात ज्याचं नाव आहे ॲटॉमिक हॅबिट्स. पण आज हे पुस्तक मी तुम्हाला काही पाश्चात्य उदाहरणातून नाही, तर आपल्या रक्तातील, आपल्या मातीतील एका परंपरेतून समजावून सांगणार आहे. आणि ती परंपरा म्हणजे आपली पंढरीची वारी. मंडळी, जेव्हा एक वारकरी आपल्या घरातून तुळशीची माळ घालून बाहेर पडतो, तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर एकच ध्येय असतं, पंढरपूरचा विठ्ठल. पण विचार करा, देहू किंवा आळंदीपासून पंढरपूर हे अंतर शेकडो किलोमीटरचं आहे. जर त्या वारकऱ्यांनी पहिल्याच दिवशी विचार केला की बापरे, मला 250 किलोमीटर चालायचंय, तर त्याचे पाय तिथेच लटपटतील, तो चालूच शकणार नाही. पण वारकरी काय करतो? तो अख्ख्या प्रवासाचा विचार करत नाही, तो फक्त पुढच्या एका पावलाचा विचार करतो. तो म्हणतो, आज मला फक्त वाखरीपर्यंत पोहोचायचंय किंवा आज फक्त पुढचा टप्पा गाठायचाय. जेम्स क्लिअर त्यांच्या ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकात त्याला द 1% रूल असं म्हणतात. लेखक म्हणतात, जर तुम्ही स्वतःला दररोज फक्त 1% सुधरवलं, तर वर्षाच्या शेवटी तुम्ही स्वतःच्या मूळ आवृत्तीपेक्षा 37 पटीने जास्त चांगले बनलेले असतात. वारीमध्ये सुद्धा हेच घडतं. तो वारकरी रोज थोडं थोडं चालतो, अभंग म्हणतो, हरिनामाचा गजर करतो, आणि त्याला कळतही नाही की त्याच्या छोट्या छोट्या पावलांनी कधी त्याला विठ्ठलाच्या चरणापर्यंत पोहोचवलंय. पण आपली चूक काय होते माहितीये का? आपल्याला एका रात्रीत निकाल हवा असतो. आपल्याला असं वाटतं, एका दिवसामध्ये 10 तास अभ्यास केला की उद्या आपण टॉपर बनू, आज एक दिवस व्यायाम केला की उद्या आपली बॉडी बनेल. पण निसर्ग असा चालत नाही. निसर्ग वारीसारखा चालतो, हळूहळू पण सातत्याने. तर मंडळी, तुमच्या आयुष्यातील पंढरी कोणती आहे? तुम्हाला चांगलं करिअर करायचंय, तुम्हाला फिट बॉडी हवी आहे, की तुम्हाला नवीन काही शिकायचंय? आजच स्वतःला नक्की विचारा की मी आज 1% काय चांगलं करू शकतो. कदाचित ते एक पान वाचणं असेल, किंवा 5 मिनिटं मेडिटेशन करणं असेल, किंवा फक्त 10 पावलं चालणं असेल. हे ॲटॉमिक म्हणजे अतिशय सूक्ष्म बदल आहेत, पण याची ताकद मात्र अफाट आहे. लक्षात ठेवा, वारी ही एका पावलाने चालू होते आणि एका एका पावलानेच पूर्ण होते. तर मित्रांनो, आजचा हा पहिला दिवस तुम्हाला कसा वाटला? तुमच्या आयुष्यातील ती कोणती सवय आहे जी तुम्हाला फक्त 1% सुरू करायची आहे? कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. उद्या आपण भेटणार आहोत एका नवीन भागामध्ये, जिथे आपण बघणार आहोत की फक्त ध्येय ठेवण्यापेक्षा ते ध्येय पूर्ण करण्यासाठी कसे कसे प्रयत्न करावे लागतात आणि ते किती महत्वाचे असतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया उद्या. रामकृष्ण हरी.